नमस्कार, मी केतकी सुधीर पांडे. वेल्वेट कविशा पब्लिकेशन आणि झेप सामाजिक संस्था यांच्यामार्फत आज विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळा होत आहे. तर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लहानपणापासून मित्रांनो आपण काही ना काहीतरी लिहित असतो आणि त्याचं कधीतरी एखादं पुस्तक प्रकाशित व्हावं अशी एक सुप्त इच्छा सगळ्यांच्या मनात असते. आज ती सुप्त इच्छा पूर्ण झालेली आहे. भारती कांबळेताई यांची आणि स्वप्नपंखी ह्या सुंदर ललित लेख संग्रहाचं हे प्रकाशन आहे. आपलं स्वागत आहे भारतीताई. कसं वाटतंय आज तुमचं पुस्तकाचं इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती प्रकाशन होत आहे, कसं वाटतंय? खरं तर आनंदच होतो. आणि लहानपणापासून जे माझं वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लिखाण केलेलं होतं, कधी फेसबुकवर, कधी डायरीमध्ये, तर कधी वर्तमानपत्रातही एखादा दुसरा लेख आलेला होता. पण त्याचं मला पुस्तक होईल असं कधी वाटलं नव्हतं. पण मनात एक स्वप्न होतं की कधीतरी आपलं पुस्तक यावं, आणि ती या निमित्ताने पूर्ण झाली इच्छा. छान वाटते. तुमच्या लेखनाची सुरुवात साधारण कधी झाली आणि काय लिहित होतात सुरुवातीपासून? माझी लिखाणाची सुरुवात लहानपणापासून झाली. माझे वडील शिक्षक होते आणि त्यामुळे आमच्या घरामध्ये साहित्याचं वातावरण होतं. घरात वेगवेगळी पुस्तकं नेहमी असायची, वर्तमानपत्र असायची, आणि ते वाचता वाचताच एक विचारांना शब्दाचा आकार येत गेला. आणि मग ते शब्दांमधून मी व्यक्त होत गेले. कधी ललित लेख लिहिले, कधी कविता लिहिल्या, कधी निबंध लिहिले. आणि सकाळ पेपरमध्ये माझे काही लेख आले, मैत्रीण सदरामध्ये. त्या आणि आजूबाजूचे लोक कौतुक करायचे, छान लिहिते, आवडायचं. त्यामुळे मला लिखाणाची प्रेरणा मिळाली आणि मी लिहित गेले. किती छान. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारचं आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून आजपर्यंत ताईंनी भरपूर लिखाण केलेलं आहे. ह्या सगळ्या लिखाणाची प्रेरणा कुठून मिळाली? अर्थातच माझे वडील आणि आमचं घरातलं वातावरण, आजूबाजूचे मित्र मैत्रिणी आणि माझे कुटुंबीय, ज्यांना कौतुक वाटतं की आपल्याला चार ओळी लिहिता येत नाही आणि इतकं छान लिहिते. बऱ्याचशा मैत्रिणी माझ्या म्हणतात की अगं आमच्या मनात हेच असतं, पण आम्हाला हे व्यक्त करता येत नाही. मग त्याचाही एक आनंद वाटतो की बऱ्याच जणांच्या मनातलंच आपण बोलतो किंवा लिहितो. एक प्रातिनिधिक आवाज वाटतो तो सगळ्यांचा, आणि सगळ्यांना आपल्या जवळ मनातलं वाटतं, मनाच्या जवळचं वाटतात माझ्या भावना. त्यामुळे मला लिहायला उत्स्फूर्त, आणि माझं लिखाण करायला मला खूप प्रयत्न करायला लागत नाही. जे आजूबाजूच्या घटना प्रसंग जे असतात ते मला आपोआप लिहिता येतं, ते बघूनच. उत्स्फूर्त लिखाण असतं माझं. म्हणजे मनात ते पेनात आणि पेनात ते पानात असं आपण ताईंबद्दल म्हणू शकतो. ह्या ज्या प्रतिक्रिया तुम्हाला येतात सगळ्यांच्या, त्यातील अशी एखादी उल्लेखनीय भावस्पर्शी प्रतिक्रिया, एखादा प्रसंग? हेच की अगं हे आमच्याच माझ्याच मनातलं होतं, हे मलाच सांगायचं होतं. आता हेच मला पावती असते की माझं लिखाण आवडलं आणि ते पोहोचलं, म्हणजे माझ्या मनातलं दुसऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचलं. हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठी पावती असते. छोटे मोठे लेख लिहित असताना किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती तुम्ही लिहिलं आहे, वृत्तपत्रामधून लिहिलं आहे आणि आता पुस्तकासाठी तुम्ही लेखन केलं किंवा तुमचा संग्रह जो होता तो सगळा आज एकत्रितपणे प्रकाशित होत आहे, तर लिखाणाला बसण्यापूर्वी अशी खास तयारी असते काही? हो, कधीतरी आजूबाजूला घडलेला एखादा प्रसंग असतो, घटना असते, ती मनामध्ये आपल्या कुठेतरी कोरली गेलेली असते किंवा ते मनावर कुठेतरी बिंबलेलं असतं. आणि जे मनात आपले विचार येतात, भावना येतात, ते कुणाला तरी सांगायची इच्छा असते आपली की मला काय जाणवलं, काय वाटलं. मुळात मला व्यक्त व्हायला आवडतं. मला काय भावना त्यावेळी माझ्या जाणवल्या त्या मला शब्दात लिहायला आवडतात, आणि तेव्हा मी ते लिहिते. लिहिण्यासाठी मला काही विशेष तयारी लागत नाही. जो प्रसंग माझ्या मनाला भावतो तो मी उत्स्फूर्तपणे लिहिते. पण ठराविक चिंतन, थोडंफार चिंतन करते त्या विषयाचं मनातल्या मनात, त्याची सुरुवात, मध्य आणि शेवट. किती छान. मला असं वाटतं हा एक कानमंत्र आहे. कुठलीही गोष्ट लिहिताना किंवा एखादी कथा सादर करताना, लिहिताना कोणत्याही गोष्टीसाठी सुरुवात, मध्य आणि शेवट. खरोखर एक खूप छान ही म्हणजे बेस आपण म्हणूया. प्रत्येक गोष्टीचा हा एक बेस आहे. आज तुमचा जो ललित लेख संग्रह प्रकाशित होत आहे त्याचं नाव स्वप्नपंखी असं आहे. कशावरून तुम्हाला असं वाटलं की हे नाव द्यावं किंवा हे त्या सगळ्या संग्रहासाठी समर्पक नाव आहे, असं का वाटतं? माझं पुस्तक हे एकाच विषयाला धरून नाही आहे. ते 5-7 वर्षाचा प्रवास आहे ते पुस्तक. म्हणजे माझं प्रत्येक वेळी मला जी घटना भावली किंवा प्रसंग दिसला ते सगळे वेगवेगळे आहेत, आणि ते वेगवेगळे प्रसंग मी एका पुस्तकामध्ये लिहिले आहे. त्यामुळे ते प्रसंग वाचताना तुम्हाला एक सलग वाचायची गरज नाही. ते पुस्तक जसं फुलपाखरू कोणत्याही फुलावर जातं आणि मकरंद चाकतं, तसं माझ्या कुठल्याही पुस्तकाचं कुठलंही पान उघडा आणि ते वाचा, त्याचा आनंद घ्या.
मग ते फुलपाखराशी मिळतच होतं म्हणून मी स्वप्नपंखी असं त्याचं नाव ठेवलंय. त्याला थोडंसं समानार्थी. खूप छान. तुमच्याशी बोलताना अगदी तुमच्या बोलण्यातून सुद्धा एक लेखक सतत डोकावत असतो आणि मला असं वाटतं की हेच एका लेखकाचं असतं की सतत डोक्यामध्ये तो विचार ते साहित्य सगळं घोळत असतं आणि तुमचा हा जो प्रवास खरोखर खूप सुंदर आहे. तुम्ही आज या उपक्रमाचा भाग झालेला आहात त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या येणाऱ्या पुढील उपक्रमांसाठी किंवा असे अजून तुमचे पुस्तक यावेत, अजून असे तुमचे उपक्रम लोकांसमोर यावेत, लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. वेल्वेट कविशाच्या विश्वविक्रमी प्रकाशन सोहळ्यामध्ये आपल्या दोघींचं स्वागत आहे. तर आपल्याबरोबर लेखिका भारती कांबळे जी आहेत. तर भारतीजी, आपल्या पुस्तकाचं नाव काय आहे? स्वप्नपंखी. स्वप्नपंखी पुस्तकाच्या लेखिका भारती आणि त्यांच्या बहीणसुद्धा आपल्याबरोबर आहेत. तर आपलं नाव आणि भारतीजींच्या पुस्तकाबद्दल किंवा त्यांच्या लेखनाबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि काय नेमक्या तुमच्या मनात भावना आहेत? अच्छा, मी उन्नती, भारतीची बहीण. तिचा आता स्वप्नपंखी हा आजच कथासंग्रहाचं प्रकाशन होते, त्याबद्दल मला खूप आनंद होते, माझ्या कुटुंबाला पण खूप आनंद होते, कारण की हे पहिलंच प्रकाशन आहे आणि आमच्या कुटुंबाकडून तिला खूप शुभेच्छा त्यासाठी. कारण की तो आनंद आमच्यासाठी खूप मोठा आहे. आमच्या घराण्याला तसा वारसाच आहे. माझे वडील, भाऊ बहिणी आणि मी स्वतः सगळेजण आमचं लिखाणामध्ये आम्हाला म्हणजे आवड आहे याच्याबद्दल. तर आणि तिचं ह्या कथासंग्रहाबद्दल सांगायचं म्हटलं तर ते अतिशय तिने साध्या सोप्या आणि सरळ भाषेमध्ये तिने तिचं लिखाण आहे. त्याच्यामुळे ते म्हणजे असं प्रत्येकाच्या मनाला थेट जाऊन भिडतं ते. बरोबर. त्याच्यामुळे वाचकांना तो कथासंग्रह नक्कीच आवडेल अशा मला म्हणजे मनापासून वाटतंय. विश्वास आहे मला तसा. धन्यवाद. फार सुंदर. म्हणजे घरामध्ये वारसा असल्यानंतर तो वारसा पुढे चालू ठेवणं आणि तुम्ही बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघू शकता. असाच आनंद तुम्हाला त्यांचं पुस्तक वाचताना मिळो हीच सदिच्छा. धन्यवाद. अशीच पुस्तकं, नवीन पंख, नवीन स्वप्न घेऊन या. धन्यवाद.